हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. तर इथे तुम्ही बघू शकता, मी ते साबुदाणे 1 वाटी घेतलेले आहेत आणि ते मी 2 तास पाण्यात भिजत ठेवलेले होते. तर छान असे 2 तासानंतर छान असे मऊ होतात, बघू शकता तुम्ही. आणि इथे मी बटाटे उकडून घेतलेली आहेत 5, तर ती आपण सोलून घ्यायची आहेत. तर ही आता आपण बारीक करून घेऊया. आपण ह्याचे तुकडे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत. आणि ते मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी, आणि भाजून त्याची सालं वगैरे मी काढून घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता आपण पॅन ठेवूया. तर इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि मिरच्या टाकलेल्या आहेत 2 कापून. तर छान अशा व्यवस्थित ढवळून घ्यायच्या. आणि कढीपत्ताची पानं घेतलेली आहेत. आणि आता आपण यात हे साबुदाणे टाकणार आहोत आणि छान व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. तर आता आपण याच्यामध्ये बटाटे उकडलेली आहेत ती टाकून घ्यायची आहेत आणि मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. तर इथे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. अगदी झटपट होते आणि तेवढीच छान अशी सुटसुटीत होते, खायलाही छान. तर इथे साखर 2 चमचे घेतलेली आहे मी. आणि हे आता मिश्रण आपण एकजीव असं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण आपलं एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे एकत्र मिश्रण केल्यानंतर आपण हे जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आणि हे मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि छान असं एकत्र छान मिश्रण करायचं आहे. व्यवस्थित असं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. तर झटपट अशी होते, नक्की ट्राय करून बघा. तर आपण इथे 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत. छान अशी याला वाफही आलेली आहे. तर आपली खिचडी तयार आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर कशी वाटली याची रेसिपी नक्की ट्राय करून सांगा. आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.